नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळावा, मतदारांनी विचार करण्याची गरज। निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात अशी चर्चा सर्वत्र होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गाव पातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जाणारे, समाजासाठी झटणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात। तर पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखाव्याच्या बळावर उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून येतात। त्यामुळे मतदारांच्या मनातला प्रश्न निर्माण झालाय, पैसे असेल तरच निवडणूक लढवावी का? अनेक ठिकाणी निवडणुकीचं स्वरूप खर्चिक होत चाललंय। प्रचारासाठी गाड्या, पोस्टर, बॅनर, जेवणावळी, माणसं फिरवणं यासाठी लाखोंचा खर्च होत असल्यानं ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत अडचणी येतात। हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे सामाजिक कामात गुंतलेले असतात, लोकांच्या अडीअडचणीत हजर असतात, पण मतदानाच्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे एवढंच सांगतात। मत मात्र पैशावर किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांनाच देतात। त्यामुळे खरं सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांचा विजय होतो। लोकशाहीत मतदार राजा असतो, पण जर मतदारांनी सजगपणे विचार न करता पैशावर, लाभावर आधारित मतदान केलं तर विकासाच्या प्रश्नावर त्याचे दूरगामी परिणाम होतात। निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसूल करतात। ही कटू परिस्थिती आहे। समाजासाठी सातत्यानं काम करणाऱ्यांना खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे मतदान करण्याची गरज आहे। निष्ठावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंजा उचलाव्यात, पण तिकीट मागूच नये का? अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात, परंतु तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी, आर्थिक ताकद, वरच्या स्तरावरील शिफारसी, राजकीय सौदे यांना प्राधान्य दिलं जातं। परिणामी जमिनीवर खऱ्या अर्थाने पक्षासाठी घाम गाळणारे कार्यकर्ते उपेक्षित राहतात। त्यांना तू तर आपला आहेस या एका वाक्यात शांत केलं जातं। हे कार्यकर्ते वर्षानुवर्ष नेतृत्व करतात आणि सांभाळतात, सभा सजवतात, पोस्टर लावतात, बॅनर लावतात, जनतेत प्रचार करतात, पण निर्णायक क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।